मनात राहील, कारण ज्या वेळेला रायगडची टीम कुठेही परफॉर्मन्स करायची ना तेव्हा रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखलं जायचं. त्या सुधीर तांडेल यांना आदरांजली असेल. मात्र इथे सलामीची जोडी त्याच जसकार गावातून राकेश तांडेल पंचांकडून गाठ घेताना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सचिन आणि गोलंदाजी मार्कवर पवेश. चला उशीर करू नका, पंचांना विनंती आहे की आपण 4 षटक हे 20 मिनिटाच्या आत संपवले पाहिजेत आणि 5 षटक 25 मिनिटाच्या आत. तर नक्कीच पूर्ण ड्रेस कोड मध्ये आपला संघ असायला हवा. सेम टी शर्ट आपल्याला असायला हवी, अन्यथा सेम टी शर्ट नसेल तर 2 धावांची पेनल्टी जाईल. लक्षात ठेवा, कारण आयोजन खूप सुंदर. बालई चषक 2024 7व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जसजसा क्रिकेट पुढे जातो ना मित्रांनो, तसतसा क्रिकेटमध्ये बदल होतो आणि आपण देखील त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन पाहिली ना, अतिशय सुंदर होती. हलक्या हाताने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता राकेश तांडेलचा, पण चेंडू डॉट पाहायला मिळतोय. या डॉट चेंडूने या सामन्याची सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा 3रा पहिल्या फेरीतील सामना. इथे पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय जबरदस्त कट केलाय, जाईल डीप कव्हर पॉइंट कडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आपल्या गोलंदाजीतून भेदक मारा करावा लागेल. पहिला चेंडू अप्रतिम फेकला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती इथे प्रत्युत्तर दिले चौकाराचं. P1चा फायदा घेईल, हाच मनसुबा मनामध्ये घेऊन ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल. सर्कलवरून स्टार्ट करणारा गोलंदाज पवेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत आणखी एक चौकार. तांडेल यांना लगातार 2 चौकार लगावलेत. पवेश P1चं षटक फेकणं अगदी खूप धाडस असतं आणि इथे त्या धाडसाला सामोरं जात असताना पवेश कोळी याला गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल, परिवर्तन करावं लागेल. कारण राकेश तांडेल ज्या वेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळतो ना, जास्त वेळ जर खेळपट्टीवर टिकला ना तर धावसंख्येचा आकार वाढेल. संधी आहे, खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि इथे चुकणार नाहीये. यावं लागेल या 3ऱ्या चेंडूवरती. 4थ्या चेंडूवरती राकेश तांडेलला डगआउट मध्ये. वरती नवीन फलंदाज राहुल जाईल. मित्रांनो, ज्या वेळेला आपला एक फलंदाज मैदानाच्या आत येतो ना, त्यावेळेला जाणाऱ्या नवीन फलंदाजाला त्याची जागा भरून काढायची असते आणि तिथे त्या प्रकारचं खेळ करायचं असतं. आणि इथे 4-4 असे 2 फटकार लगावल्यानंतर पवेश कोळीनं स्वतःला सावरले. का पवेशला P1चा पहिला षटक नेहमी दिला जातो, त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार गेल्यानंतर बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती क्षमता आता या विकेटवर त्याने सिद्ध केली. नवीन फलंदाज राहुल स्ट्राइक वरती असेल. सर्कलच्या अगदी लगत हा चेंडू धावपळ करून फेकण्याचा प्रयत्न करेल. अतिशय जबरदस्त परकट केलाय, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो गल्लीतून थर्ड मॅन क्षेत्रात. 4 धावा.
पर राकेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्याची जागा परिपूर्ण सांभाळतोय. चौकार लगावल्यानंतर 12 धावा धावफलकावरती, म्हणजे या ज्या धावा आहेत ना त्या 3 चौकारानं आपल्या टीमसाठी आरपी जस्कार संघ बनवत आतापर्यंत उभा आहे. राहुल वनडाऊनची जागा घेतोय, 3रा क्रमांक त्याच्या पाठीवरती लावला गेलाय आणि त्याप्रमाणे तो आपली जबाबदारी सांभाळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती प्रवेश काय करतोय, मोठा फटका, ओ हो हो हो, बिग हिट केलाय. P1 चा पुरेपूर समाचार घेतलाय, माइंड ब्लोईंग सिक्सर. मग चला 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 षटक समाप्त करायचे आहेत. फिल्डिंगची पाहणी आपण पाहू शकाल. दुसरा षटक गेल्यानंतर पहिला षटक गेल्यानंतर P1 चा दुसरा षटक. आपण जर पाहिलं ना तर इथे दुसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसरा षटक प्रगतीपथावर असताना इथे धावा धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. ड्रेस कोड पूर्ण नसेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे आपण पाहू शकाल सचिन यावेळेस चेंडू अगदी वेगळी कलाटणी लागली आहे या चेंडूला. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला, सीमारेषा बाहेर. अतिशय जबरदस्त यावेळेस चेंडू उंचावरून ढकलून दिलाय, सीमारेषा बाहेर, षटकार. पुढचा चेंडू यावेळेस अतिशय जबरदस्त, परंतु थोडीशी दिशाहीन झालेला हा चेंडू. भरकटला दिशा, अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडेल. 29 धावा धावफलकावरती, 29, लॉस ऑफ 1 विकेट. सचिन आणि राहुल ज्या पद्धतीने आपल्या टीमसाठी फलंदाजी करतोय, लाजवाब. पायालगतचा चेंडू, ओ माय गॉड, काय डिलिव्हरी केली आहे, वापर केला. अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. हीच गोलंदाजाची ओळख आहे गणेशपुरीच्या या संघाची. या अगोदरही यांची मॅच झालेली आहे, मात्र
यावेळेस आणखी एक डीप फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती. 35 रन्स ऑन बोर्ड. राहुल यावेळेस स्ट्रेट हिट करतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय अगदी पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. लगातार 2 षटकार लगावलेत राहुलने आणि माहोलला पूर्णपणे गरम केलाय. यावेळेस चेंडू अगदी खूपच बाहेरून गेलाय. पंचांनी हेरलंय. हा अवांतर चेंडू आहे. या चेंडूवरती अगदी तग धरून होता राहुल आणि लगातार 2 षटकार लगावल्यानंतर याही चेंडूवरती प्रत्युत्तर देण्याची तयारी होती, परंतु चेंडूची दिशा बदलली. पुन्हा एकदा प्रथमेश संधी आहे या चेंडूला अगदी कंजूसी भरी फेकण्याची. लेग साइडला चेंडू ढकलून दिला. लेग स्लिपला क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय, परंतु त्याच्याही वेगानं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. यांच्या स्मरणार्थ बालई चषकासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मिलिंद गरज साहेबांसाठी. चला कॅमेरामॅन इकडे जरा थोडस. चला ओके. तर नक्कीच बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 46. 46 धावा. 46 धावा धावफलकावरती. आणि इथे तिसरा गोलंदाज राहुल कोळी. पहा, गणेशपुरी संघाचा जर विचार केला, पहिल्या गोलंदाजानं 18 धावा खर्च केल्या, तदनंतर दुसऱ्या गोलंदाजानं 28. राहुल गोलंदाजी मार्कवर आलाय. 5 षटकांचा सामना. राहुलला तीक्ष्ण गोलंदाजी करावी लागेल, स्मरणावं लागेल कशा प्रकारे आपण चांगली गोलंदाजी करतो. आणि तेच 6च्या 6 चेंडू आपल्याला निर्णायक फेकावे लागतील, कारण धावसंख्येचा वेग जलद गतीने वाढत गेलाय. यावेळी टॅप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करील, मात्र अडवण्याचा सुंदर प्रयत्न. इथे पहा, अतिशय जबरदस्त. क्रिकेटच्या या मैदानावरती कुठेतरी फुटबॉल चालू आहे की काय, असं काहीतरी हास्यात्मक वातावरण निर्माण झालं. आणि तिथे एकच धाव. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय सध्या राहुल, ज्यांना आपल्या बॅट मधून 3 मोठे फटके खेळून काढलेत. 11 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंवरती खेचून काढल्यात. आणि इथे पुढील चेंडू. लोवर फुल टॉस. चांगली डिलिव्हरी. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर करणं गरजेचं आहे. हीच गोलंदाजी आता कायम ठेवावी लागेल राहुल यांना, कारण अगोदरच 2 षटकांमध्ये जास्त धावा P1च्या गेल्यानंतर, P1च्या P2च्या गेल्यानंतर इथे तिसऱ्या षटकाला क्षेत्ररक्षण विखुरलंय आणि इथे आपल्याला संधी आहे. त्या संधीचा फायदा उठवावा लागेल. हाच मनाशी निश्चय करून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल तयार आहे. एका बाजूला फलंदाज राहुल, तर दुसऱ्या बाजूला सचिन, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी राहुल. दोन्ही राहुल नावाचे हे खेळाडू आपल्या टीमसाठी प्रयत्न करत आहेत. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला असतो मित्रांनो. संघर्ष केल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ कळत नाही. आणि इथे क्रिकेट म्हटल्यानंतर काल काय केलं ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला आत्ता काय करायचं ना ते महत्त्वाचं. आणि संघर्ष हा करावाच लागतो. या संघर्षाच्या वाटचालीकडे हा चेंडू आपण पाहतोय. पूल केलाय, अगदी क्षेत्ररक्षक आहे, पाईन लेगला चूक केली जाते. चुकीला माफी नाही मित्रांनो. ज्यानं मोठे फटके खेळून काढलेत अशा फलंदाजाला खेळपट्टीवरती टिकवून ठेवणं म्हणजे आपल्यासाठी जास्त धावांचा आकार म्हणजे डोकेदुखी राहणं आहे. त्यामुळे आपण कशा प्रकारे स्वतःला 100% देऊन झोकून द्यावा आपल्या टीमसाठी, हा प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे. आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपण पाहू शकाल इथे काहीतरी बातचीत पंचांची केली जाईल. या अगोदरही SPCC नवीन सेवा या टीमला
बातचीत केली, परंतु तो संघ नक्कीच पुढील सामन्यासाठी पाचारण केलं त्यांनी. इथे मात्र संधी आहे या 4 संघांना. सध्या चालू असणारा सामना आपण पाहतोय आरपी जसकार विपक्ष VRCC गणेशपुरी. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 49 आणि यानंतरचा सामना असेल अगदीच बंगारपाडा विपक्ष समिधा नागाव. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू उचलण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकच धाव. राहुलनं जी गोलंदाजी केली आहे ना अप्रतिम आहे. एक झेल देखील उडाला होता. आतापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकलेत, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एका बाजूला 50 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जरा जोरदार टाळ्या. आरपी जसकार संघ या 3 फलंदाजांना घेऊन या अगोदर आपण पाहिलं 2 चौकारानं डगआउट मध्ये परत आला राकेश तांडेल, पण राहुल आणि सचिननं परिपूर्ण त्यांची बाजू सांभाळली आहे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूला देखील अप्रतिम फेकताना पाहायला मिळालं. या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात म्हणजे 50 धावा. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके आल्यानंतर इथे राहुलने स्वतःला सावरलंय. त्यानं जाणलंय की या षटकामध्ये मला कमी धावसंख्या द्यायच्या आहेत आणि त्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. आणि इथून गणेशपुरी संघ सद्य स्थितीला थोडीशी वजनदार पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला वजनदार पाहायला मिळेल जसकार संघ. सध्या आपण जर पाहिलं ना तर सचिन आणि राहुल चांगली पार्टनरशिप करत असताना आपल्या संघासाठी नवीन गोलंदाज, 4थं षटक, 5 षटकांचा सामना असल्यामुळे इथे प्रत्येकाला अगदी शॉर्ट मीटिंग मधून विचार करावा लागतो की कशा प्रकारे समोरचं टार्गेट ठेवण्यासाठी तयार आहे आणि त्यांना आम्हाला थांबवायचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही टार्गेटवर फोकस करताना त्यावेळेला तुमच्या गोलंदाजीतून किंवा तुमच्या फिल्डरच्या माध्यमातून फलंदाजावर प्रेशर निर्माण होत असतं. परंतु दुसरी बाजू जर पाहिली ना तर सचिन असा एक खेळाडू आहे जो कधी आपल्यावरती प्रेशर निर्माण करून देत नाही. तोच सचिन यावेळेस स्ट्राईकवर आहे. गोलंदाज प्रथमेश वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त. या चेंडूला अजय 74 स्टँडच्या वरून पाठवून दिले सीमा रेषा बाहेर. षटकार. अगदी आपण पाहिलं ना तर प्रथमेशला चोप दिला. आणखी एक अगदी गुडघ्या लगतचा चेंडू उचलून घेतलाय, पुन्हा त्याच दिशेने पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर. आणखी एक खणखणीत षटकार. एक्केचाळीस धावांची बारी अजूनही चालू आहे या मैदानावरती. सचिन याची 12 चेंडूंचा खेळ केलाय, 41 धावा. यावेळी चेंडू अगदी मिसटायमिंग झालाय. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा, जेवढा जास्त वेळ चेंडू हातामध्ये राहतो ना तेवढा फायदा उठवतो समोरचा फलंदाज. त्यामुळे इथे त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करावं लागेल. एकूण धावा धावफलकावरती 64 धावा. 43 या धावसंख्येवरती सद्यस्थितीला आपल्या टीमसाठी प्रयत्न चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेशनं मागच्या षटकामध्ये जी चूक केली ना ती चूक भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे. या चेंडूला तुम्हाला ट्रॅव्हल करावा लागेल. पहा, दोन्ही फलंदाज एकमेकांच्या पार्टनरशिप मधून चेंडूला कनेक्टिव्हिटी चांगली करतायत. म्हणजे आतापर्यंत पाहिलं ना तर 5 चेंडू डॉट झालेत ऑल ओव्हर आतापर्यंतच्या चेंडूमध्ये, पण मोठे फटके या डॉट चेंडूंना नेहमीच भरून काढलेत. सचिन या वेळेला फायर करण्यासाठी तयार. ओव्हर द विकेटनं प्रथमेश अप्पर कट केलाय. चेंडू अगदी गतीनं जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला अगदीच आपण पाहिलं ना तर चौकार दिलाय. पहा, प्रामाणिकपणा कसा असावा तर नक्कीच या ठिकाणी चौकार घोषित केला. या चौकारानं धावफलक जाईल.
68 धावा, 68 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जसकार संघामध्ये फलंदाजाची कमतरता नाहीये. वन डाऊनचा फलंदाज जागा घेतो आणि परिपूर्ण आपल्या मॅचला मोठ्या धावसंख्येचा आकार देतोय. इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजेच 68 धावा. डीजे सचिन वैयक्तिक खेळतोय 16 चेंडू आणि 47 धावांवरती. मगाशी अगदी SPCC नवीन सेवा संघाचा गुड्डू याला जर आपण पाहिलं ना तर 54 धावांची बहारदार खेळी केली होती गुड्डूनं. आता 47 धावांवरती खेळतोय सचिन, ज्याचा जर आपण फलंदाजीचा विश्लेषण पाहिलं ना तर 4-6.66.2166.2.4 अशा प्रकारे 16 चेंडूंचं त्याचं विवरण राहिलंय आणि ते पाण्याची पूर्तता केली गेली मैदानावरती. 12वा खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. या अगोदरही गणेशपुरी आणि जसकार या दोन टीममध्ये लढत झाली होती. तिथे जसकार संघ उपांत्य फेरीत गेला होता. मात्र इथे संधी आहे गणेशपुरी संघाला प्रत्युत्तर देण्याची, कारण धावसंख्या ही तितकी मजबूत झाली आहे. या गोलंदाजाचा परिपूर्ण अभ्यास केलाय RP जसकार संघानं. आता तयारी सुरू केली या गोलंदाजांनी. 68 धावा, या 68 धावा 5 षटकांपर्यंत ठीक आहेत, परंतु या षटकामध्ये जर महागड्या धावा आल्या ना तर सामना येणाऱ्या इनिंगमध्ये अगदी त्रासदायक होऊ शकतो. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुरुवात केली या गोलंदाजानं, ज्या गोलंदाजाचं नाव आहे बंटी. बंटीला अगदी नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, क्षमता आहे, क्षमता सिद्ध करावी लागेल, आता नाही तर कधीच नाही. पाहूया दुसरा बॉल, दुसरा चेंडू. फुलटॉस होता. हा फुलटॉस या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन साइडला, तिथे एकच धाव मिळेल. 2 चेंडू ज्या पद्धतीने फेकलेत ना, अप्रतिम. भेदक मारा करण्याचा प्रयत्न, मागच्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न, कारण धावसंख्या गेल्यानंतर टार्गेटला आपण सफल करता, पण डिपेंड आणि डिफेन्स या 2 शब्दांना पाहिलं ना तर कधीही कुठल्या गोष्टीला आपण या खेळाडूंना खेळताना पाहू हे सांगू शकत नाही. यावेळेस दिशा भरकटलाय, पंचांनी इशारा केलाय. हा अवांतर चेंडू आहे. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडेल. 70 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या आहेत. 70चा आकडा. मगाशी 74 धावसंख्या बनवल्या होत्या SPCC नवीन सेवा संघानं, ज्यामध्ये गुड्डूनं वैयक्तिक 54 धावा बनवल्या होत्या. आता संधी आहे फलंदाज सचिनला, जो 16 चेंडू आणि 47 धावांवरती खेळतोय. या चेंडूवरती काय करेल हा प्रश्नचिन्ह. ही गोष्ट मान्य आहे का या गणेशपुरी संघाला, या गोलंदाजाला? इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. स्वतःची वैयक्तिक अर्धशतकी खेळी. जोरदार टाळ्या सचिनच्या या फलंदाजीसाठी. बहारदार खेळी केली आहे सचिननं आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजेच 76 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बंटी अतिशय जबरदस्त यावेळेला चेंडू अगदी असून गेलाय, चेंडू समजला नाहीये. यष्टीरक्षकानं परिपूर्ण काम पूर्ण केलंय. डॉट चेंडूची सांगता. या चेंडूचा विचार केला ना तर 2 चेंडू डॉट आलेत या षटकामध्ये, ज्यामध्ये एक देखील अवांतर पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंवरती दोघांनी 68 धावांची पार्टनरशिप केली आहे. पहा कशा प्रकारे या ठिकाणी गुणलेखनाची भूमिका बजावली जाते. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव पाहायला मिळतोय. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 77 धावा. शेवटचा चेंडू आहे. लेग बायची एक रन मिळाली आणि इथे राहुल येईल चेंडूवरती.
अतिशय जबरदस्त स्टाईल, मादक सौंदर्य पाहायला मिळालं. पाऊन दिलंय डीप पॉइंटच्या दिशेनं. इथे मात्र अडवण्यात यश आलंय. बघता बघता धावसंख्या घेताना इथे धावचीतच्या स्वरूपात राहुलला परतावं लागेल आणि 2 धावा मात्र नक्कीच येतील आणि या 2 धावेने धावफलक सजलं गेलंय जसकार संघाचं. 79 धावा आणि 80 धावांचं टार्गेट VRCC गणेशपुरी संघासमोर ठेवलंय. तर पाहूया कशा प्रकारे या टार्गेटला बनवण्याचा प्रयत्न करतील आणि कशा प्रकारे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. गणेशपुरी आणि जसकार अशा 2 संघांच्या दरम्यान ही लढत. आणि विनंती आहे भंगारपाडा संघ आणि समिधा नागाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. चला, वरदविनायक भंगारपाडा संघाचा कर्णधार आणि समिधा नागाव संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेचच यायचा आहे. आज अगदी समिधा नागाव आणि वरदविनायक भंगारपाडा म्हटल्यानंतर 2 मातब्बर खेळाडू दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला सिद्धेश वास्कर आणि दुसऱ्या बाजूला मंदार लवेकर. हे दोघेही रायगडचे सितारे आपल्याला यानंतर पाहायला मिळतील. तत्पूर्वी रायगडच्या उंच क्षितिजावर क्रिकेटचं नाव रोवणारे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये गणेशपुरी संघ असेल, जसकारा असेल. 80 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील आणि कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया अमित पाजी सरांना. जीतने के लिए 80 रनों का टारगेट। डीएस स्पोर्ट गणेशपुरी के सामने हिमालय पर्वत खड़ा कर दिया है। संदीप भाई हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत करो। इस सलाम नहीं पहुंचे आपके गांव, दिलगिरी व्यक्त कर रहे हैं। टॉस करने के लिए वर्धविनायक भंगारपाड़ा बनाम समिधा नागांव। फर्स्ट राउंड का आखिरी मैच डीएस स्पोर्ट और चलिए अप्पा मैच की शुरुआत कीजिए। अब ईंट का जवाब पत्थर से देना ही पड़ेगा। सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए
विनेश और उनके साथीदार है प्रथमेश। बॉलिंग मैच पर बॉलर है दस्कार के रुशांक ठाकुर। पहली गेंद और अक्रॉस द लाइन, मिड विकेट पार, देखते देखते गेंद बाउंड्री डीजे। चार के साथ हेलो 4 के साथ खाता ओपन हुआ और इस बीच दूसरी गेंद कैसी होगी। विनेश ने शुरुआत काफी तगड़ी की है। दूसरी गेंद बाले ट्रॉफी 2024 बहुत ही जबरदस्त आयोजन। शॉर्ट लेन की बॉल ऑन द पिक किया और इस बार देखा जाए या वार्ड इस बार वेल ट्राई बहुत ही बढ़िया ट्राई। संदीप ठाकुर इस बार देखा जाए उनका स्वागत कर रहे। कठिन थी, कैच लपक लेते तो बड़ा मजा आता, पीछे मुड़ के कैच लेना कठिन है, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर पहुंचा है डीएस स्पोर्ट गणेशपुरी टीम का 6। और चलिए खेल खल्लास हुआ है, बल्लेबाज आउट। पहला झटका या गणेशपुरी टीम को स्कोर है 6 और विकेट मैदान से बाहर फर्स्ट। नए बल्लेबाज जा रहे राहुल मैदान के अंदर। हिमालय पर्वत आरपी दस्कर टीम ने खड़ा कर दिया है और इस पर्वत को तोड़ने के लिए मानो बुलडोजर चलाना पड़ेगा। तर केगावचे 40 से सन्माननीय राजू पाटील यांचा यातून जे सन्मान होत आहे, मी राजू पाटील यांना विनंती करतो की आपण आमचा सन्मानाचा स्वीकार करावा। निखिल माळी यांच्या शुभ हस्ते इस कैमरामैन होत्या। व्हाट अ शॉट, चल शरण। रोशन पाटील दांडा यांचा यथोचित सन्मान होते। प्रतीक माळी यांना विनंती असेल आपण सन्मान करावा। हा चौकार आहे, डीजे थांबायचा आहे। यथोचित सन्मान होते। महेश योगदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ बाउंड्री के साथ स्कोर आगे 16 लॉस ऑफ 1 विकेट और इस ओवर की आखिरी गेंद शेष। अंतिम बॉल शेवटचा चेंडू। गणेश कृपा बालई और प्राइम प्रॉपर्टी आयोजित लेट सुभाष धाकला तांडेल और लेट भालचंद्र मोतीराम घरा स्मृति बालई ट्रॉफी 2024 7वां साल। अंतिम बॉल शेष है। जो आरंभिक गेंदबाज जो है रुशांक और बॉडी के ऊपर गेंद टपड़ा गई। अपील की थी, मांग की थी, सहमत नहीं है। गेंद लगभग देखा पैड से ज्यादा ऊपर लगी है, यानी कि पेट के ऊपर। तो ऐसे हालात में लगभग देखा जाए ये गेंद मैडन साबित हुई। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन इस स्कोरबोर्ड के ऊपर देखिए तो रन बन चुके 16, लॉस ऑफ 1 विकेट। तो रन रेट चाहिए, वो रन रेट को पूरा पार किया है गणेशपुरी टीम ने। 16 का रिक्वायर्ड रन रेट है,
अनूप जी ठाकुर हमारे यहाँ उपस्थित है, लेकिन वो जरूर मैच देखे होंगे, तो उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत। हमारे कमेंट हितेश जी महात्रे, उनका भी हार्दिक स्वागत कर रहे। दस्तकार के तमाम ग्रामस्थों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे। नेक्स्ट बॉलर राकेश तांडेल। ये गांव बोले तो रायगढ़ एक्सप्रेस के नाम से काफी मशहूर सुधीर दादा तांडेल इनकी एक गांव की टीम है। आरपी दस्कार टीम के लिए उन्होंने शानदार योगदान दिया है और रायगढ़ के अंदर, रायगढ़ के बाहर, विदेशी देशों में भी उन्होंने शानदार खेल दिखाया। चले गए दुनिया से, लेकिन उनकी स्मृति हमारे इस बार जैन के अंदर है। धीरे से हल्के हाथों से गेंद को कट किया था, लेकिन जहां फाइव स्लिप के ऊपर फील्डर तैनात थे जिन्होंने गेंद को पकड़ा, कोई रन नहीं है। राकेश की ये गेंद मैडन साबित हो चुकी है। दाएं हाथ के बल्लेबाज है। ये उड़ाया, लेकिन फील्डर मौजूद है हितेश, जिन्होंने गेंद को फील्ड किया। सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ गणेशपुरी टीम का स्कोर है 17। 10 फीट की है ट्रॉफी। खास आकर्षण संदीप भाई देख रहे, और हाइट भी बहुत बढ़िया। एक टेम्पो लगेगा ना, जिसको मिलेगा उसको, हाँ वो नहीं लगा, वो विकेट के ऊपर लेके, इस विकेट के ऊपर पीछे है ना, वो लेके जाएगा। ओ अच्छी बॉल इस बार देखा जाए, स्टंप के ऊपर से गेंद निकल गई है। अच्छी धार, अच्छी रफ्तार है, पेस भी अच्छा है। इस बार देखा जाए राकेश के पास चकमा दिया बल्लेबाज यहाँ राहुल को। इस ओवर की 3 गेंदें शेष है, 80 रन चाहिए। मारो, अरे बस है टुकु टुकु के शॉट। खेल गरम करो, खाना अभी तक आया नहीं है। सब्जी आज शनिवार है, अंपायर देखिए इधर उधर दिख रहे, खड़े रहो। ये गेंद मात्रे साहब ऑफ स्टंप की ज्यादा ही गेंद बाहर है, वाइड घोषित किया है। जोरदार अपील की थी जरूर, क्योंकि इस बार राकेश को लगा होगा बल्ले का बाहरी किनारा लगा होगा, लेकिन गेंद आउटसाइड ऑफ स्टंप थी, ज्यादा ही गेंद बाहर चली गई है और अंपायर ने इसे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 18। हमारे कल्पेश जी खाड़े, एक मराठी के बेस्ट कमेंटेटर, उन्हें विनती है आइए मंच के ऊपर। बोरी गांव के नेक्स्ट डिलीवरी, यानी कि 5वीं डिलीवरी होगी। लेफ्ट आर्म राउंड विकेट से हवा में गेंद, मुन्ना ना, मुन्ना ना। अरे वो थोड़ा सा इस बार देखा जाए कठिन भी कैच बनी मुन्ना के लिए। जानबूझकर छोड़ता नहीं, कोई रिक्शा वाले आ गए खाना लेके, आपका हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। भूखे आदमी को खाना देना ये बराबर जानते रिक्शे वाले। क्या चाहिए? बॉल, आखिरी बॉल, अंतिम बॉल, शेवट तक 2 गेंदें शेष है, तो तुम आखिरी को बोले 2 गेंदें शेष है। होता है, इंसान गलतियों का पुतला है। एक वाइड बॉल था, अभी भूख लगी है स्कोरर को भी, तो ऐसा होता ही है। 2 बॉल शेष है। राकेश कुछ फील्डिंग में परिवर्तन जरूर कर रहे, एक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में लाया है। और अब हमें अभी हमारे साथी जो आए, जिनका नाम है हिमांशु माली, उन्होंने सूचित किया है कि यहाँ ज्यादा बकबक मत करो, यूट्यूब के ऊपर आवाज जाता है। लेकिन कौन सुनता है आपका? सांगून जर ऐकले असते तर श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिला नसता। व्हाट शॉट, व्हाट शॉट, लेकिन कैच है मात्रे, गुड कैच। इसी के साथ
गांव के सुपुत्र यशवंत ठाकुर साहब, इनका गीत, उनका संगीत और उनका आवाज सुन के सभी खुश हो गए। उस कलाकार फनकार को हम कर रहे इस टूर्नामेंट से प्रणाम। डीजे मास्टर का सही दिमाग चला। रितेश नई बल्लेबाज मैदान के अंदर, टीम का स्कोर है 19 रन 19, लॉस ऑफ 2 विकेट और लास्ट बॉल आखिरी गेंद। ओ अच्छी बॉल, अभी फ्रॉम तो जरूर बॉडी रखी थी गेंद को, लेकिन गेंद लाइन के अंदर से थे। लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी, बाय हात के गेंदबाज थे और की समाप्ती 2 षटकानंतर आपण बघू शकता। इथं मात्र डीएस स्पोर्ट गणेशपुरी संघ धावसंख्या 19 आणि विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि मला वाटतं 61 धावांची गरज। 3 षटकामध्ये 61 धावांची गरज गणेशपुरी संघाला। कशा होतील धावा, कशी होईल गोलंदाजी, सामना कोण जिंकेल कोण हरेल तुम्ही आम्ही पाहतात। यावेळी बाळे चषकामध्ये घमासान महामुकाबला, आंखों के सामने गणेशपुरी बनाम जस्कार। यस, हिमांशु माली इनका अजय 74 स्टैंड रेडी हुआ है। हिमांशु भाई एक और इधर दो, दाढ़ी बेड़ी हिमांशु भाई अच्छी है तुम्हारी और सही कोर काम किया। कोई बोल सकती है विराट कोहली का ये फैन है और कोई बोल सकती तो मुझे पसंद भी है। तो चलिए मैदान के अंदर चल रहे 61 रन चाहिए, मारो तोड़फोड़ करो, गेंदबाज के पंख ढीले करो, ऐसा हमला करो। चिराग और पैड और बैट में इस गेंद को फेंका था, ड्राइव देखने को मिल चुका है एक। इसी के साथ ये रन आउट का मौका और ये 2 गुड रनिंग। इस बार देखा जाए रितेश और राहुल के बीच 2 के साथ स्कोर आगे। गुड्डू तुम्हारा ध्यान किधर है यार, शाम अभी तक हुई नहीं है। वो खिलाड़ी कह रहे शाम के टाइम के और व्हाट्सएप के बिजी होंगे तुम। सुशांत भाई के कान में देखिए विनोद कांबले जैसी बाली, क्योंकि बाले के सुपुत्र है। व्हाट अ शॉट, और पिच बॉल जरूर थी, बैकफुट जाकर के इनको खेला है, सिंगल जरूर मिलेगा। अच्छी फील्डिंग कप्तान राकेश तांडल के माध्यम से। एक सिंगल के साथ गणेशपुरी टीम का स्कोर 22 यानी कि 22 रन तो बन चुके, लेकिन अभी मैदान के अंदर हमला करना चाहिए। मारधाड़ इज इंपॉर्टेंट बात है, ठोकम ठोक करना चाहिए। तीसरी बॉल चिराग की, शॉट अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है। एक और ये 2 गुड रनिंग, गुड रनिंग, अच्छी रनिंग, 2 के साथ स्कोर आगे 24, 2 विकेट की 24, चलो तुम्हारी भाषा में 24। क्या करेंगे, कभी कभी उस दिन चलता है, अपनी ये भाषा है। मैं एक जगह गया था, कमेंट में मैंने बोला विनाशकारी बल्लेबाजी है, दूसरा कहते विनाशकारी मत बोल, अच्छा बोल। तो क्या करेगा, दोष उसका नहीं, उसके समझ में नहीं आ रहा है तो करना ही पड़ता है। ठोको, चलो, फील्डिंग फील्डिंग बहुत ही बढ़िया, वेल ट्राई, अच्छी ट्राई जस्कार की। ये दूसरा बॉलर के रन लेने में पूरी तरह से मानो दोनों बल्लेबाज माहिर हैं। हिरण और खरगोश को मात दे सकते, इतने तेज मुस्तेज दौड़ रहे हैं। 2 के साथ स्कोर पहुंचा है 26। आखिरी 2 बॉल शेष, 5वीं डिलीवरी। शॉट, गेंद पेट्रोल पंप के ऊपर कहीं न कहीं संदीप भाई, डीजल और पेट्रोल का भाव क्या है, ठोक दीजिए।
वाले में परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। 5 दिन की ये टूर्नामेंट, 10 फीट की ट्रॉफी। क्या दिमाग है सुजान नांदेड़ का? बादाम बहुत खाए बचपन में, लेकिन इस साल कर्तव्य है, उठो बस हुए दिन। हम कब खाएंगे घारी और कब खाएंगे मटन, हम भी इंतजार कर रहे हैं। 32 स्कोर। ये देखिए, ये सिंगल सिंगल, लेकिन नहीं। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद डीएस स्पोर्ट गणेशपुरी टीम का स्कोर है 32। आखिरी 12 गेंदे शेष। ज्यादा हो गया। बत्तीस। एक में का अवगे धरू सुपंत, उसकी गलती हुई, तू मुझे संभालने का, मेरी गलती हुई, तू मुझे संभालने का, तेरी गलती, मैं संभालूंगा। बाहर वाले को क्या पता है अंदर क्या चल रहा है? अंदर बाहर का खेल ही अलग होता है। तो जीतने के लिए 2 ओवर में 48-48, प्रत्येक ओवर में 24। हिम्मत है तो मारो, ठोकम ठोक करो, कढ़ाई में तेल गरम करो। मानो ऐसे छक्के मारो को बेंच टोक को ठोका था ना, वैसे ठोको। और बॉडी के ऊपर गेंद टकरा गई है, थोड़ी बॉल की पिचिंग भी ऑफ के बाहर हुई, अंपायर कह रही। लेग बाई के रूप में सिंगल। भंगारपाड़ा की टीम देखिए राउंड मार के सोच रहे कौन से इलाके से बाउंड्री जाएगी, कौन से इस बार दिशा में छक्का जाएगा। जायजा ले रहे, सीधे श्वास करके ये सेना बाले में आ चुकी। हार्दिक स्वागत। राकेश कोटे का दूसरा है। चलिए, ऐसा नहीं जमेगा। इससे तुम गेंदे खेलेंगे, क्रॉस लाइन खेलने की कोशिश की, जिसे पहले के जमाने में कहते थे अड़वा फटका। मनिंदर सिंह साहब जी को वेंकसरकर साहब जी ने कहते कि मन्नी तो अभी अड़वा मत मार, अगर अड़वा मारेगा मैं तेरे को अड़वा करूंगा, क्योंकि उनका शतक पूरा होने वाला था। स्कोर 33 रन। बहुत दिल्ली दूर है, दिल्ली दूर है। राकेश के ऊपर हमला करना कठिन हो रहा है। और ऐसे में क्या हुआ, ऐसी बल्लेबाजी पूरी तरह ठंड पड़ गई है। आग बबूला होना चाहिए, लेकिन यहाँ गणेशपुरी टीम के बल्लेबाज का बल्ला नहीं चल रहा है राकेश तांडे के खिलाफ। आखिरी इस ओवर की 3 गेंदे आने वाले, 6-9 गेंदे शेष और रन चाहिए। 47। सब छक्के मारो और सिक्सर किंग बनो। यस, खेल खल्लास। इसी के साथ विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम में। की आपले आपले 11 खेळाडू आणि 12 प्रतिनिधी याला कंपल्सरी आपला जो टी शर्ट आहे तो एक रंगाचा लागेल। ट्रॅक वेगळी असते ते हरकत नाहीये, पण जर टी शर्ट नसेल तर मात्र 2 धावांची पेनल्टी आहे। शूज पाहिजे, ट्रॅक पाहिजे, ट्रॅक वेगळा असला चालेल पण टी शर्ट एक सारखा पाहिजे। जैसे अंपायर का एक कलर का टी शर्ट है। आखिरी 6 गेंद अभी छपाने के लिए पैसा किसके पास है? कल्पेश खाड़े आइए, और इस बार गेंद चली गई 6 रन के लिए। इकतालीस चाहिए। इस गेंद के ऊपर छक्का मारो, बड़ा मजा आ जाएगा। और ये गेंद इस बार देखा जाए स्टंप के ऊपर से
क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति। तो इसी के साथ ओवर खत्म हो चुका है। 4 ओवर खत्म, आखिरी 6 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए। 41 41 7 चेंडू 41 धावा। बनेंगे क्या? बनेंगे। मैं यहां से कहता हूं जीवित मात्र ने 6 गेंदों में 42 रन इकट्ठा किए थे। इतिहास के क्रिकेट के पन्नों में वो घटना हुई, दोबारा उनके हाथ से वो रिकॉर्ड हुआ नहीं। लेकिन आज क्या वही रिकॉर्ड बनाएंगे गणेशपुरी के बल्लेबाज, लेकिन गेंदबाज मुन्ना। सात चेंडू 41। चलिए उल्टा बल्ला चलाया। 5 बॉल 41। मुश्किल है ऐसा मुझे लग रहा है, लेकिन क्रिकेट में मुश्किल कुछ नहीं है। पांच बॉल 41। ये क्या छे आउट। अब 4 बॉल में 41 रन इकट्ठा होना कठिन है। चाहे 4 छक्के आएंगे तो भी रन नहीं बनेंगे। ये मैच पूरी तरह से इस बार देखा जाए एक साइड से होने जा रही है। जस्टार की गेंदबाजी बहुत ही बढ़िया होने जा रही है। बल्लेबाजी तो धाकड़ हुई, लेकिन क्रिकेट में सबसे कठिन बात है कि लक्ष्य का पीछा करना चाहिए। ठोक ने सुना। 4 बॉल शेष, रन बहुत चाहिए। ये सुंदर शॉट है, इस बार देखा जाए बेहतरीन वीरेंद्र सहवाग की याद दिलाई। कहते हैं ना कि दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है तब तक पटाखे फोड़ो। आलम चाचा आलम चाचा का बाप भी उठ जाएगा। सांप जाने के बाद लाठी लाने से कुछ फायदा नहीं है। औपचारिकता बाकी, हाथी गया और पूंछ रह गया। अभी क्या होगा इस बार? मुन्ना गुड कैच मुन्ना। देखिए कहते हैं ना इस बार देखा जाए लपक लिया कैच। और अब ये मैच जीतना गणेशपुरी टीम के लिए कठिन। चलिए कैच मुश्किल है, लेकिन इस शॉट से कुछ नहीं होगा। सीधे इस बार देखा जाए तो आखिरी 1 गेंद बाकी और जीतने के लिए रन चाहिए। 27 अंतिम बॉल 27 और 37 रन चाहिए। 37 चाहिए। चलिए 36 रनों से बड़ी जीत अर्जित कर चुके हैं आरपी जस्कार टीम। वेल डन। और डी स्पोर्ट गणेशपुरी टीम हार्ड लक। आपका हम आभार प्रकट कर रहे हैं कि आपने आकर इस बाले ट्रॉफी में शानदार योगदान दिया। आगे के टूर्नामेंट के लिए आपको ढेर सारी शुभकामना। आपकी यात्रा अच्छी तरह से सफल हो जाए, इससे हम भगवान से उम्मीद कर रहे हैं। जरूर अभी देखा जाए हार जीत होता है, उसमें कोई दिक्कत नहीं है। जीत आरपी जस्कार टीम की। नेक्स्ट मैच होगी